नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्व विद्यार्थी मित्रांचे. तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 तर या परीक्षेचं प्रसिद्धी निवेदन आलेलं आहे. तर ही परीक्षा कोणत्या दिवशी होणार आहे, या परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा आहे, तर याबद्दल डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 प्रसिद्धी निवेदन. तर मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती इथे वाचून दाखवतो, त्याप्रमाणे तुम्हाला माहिती पडेल की कशाप्रकारे ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता 2026 परीक्षेचे रविवार दिनांक 21/6/2026 रोजी आयोजन केले आहे. तर बघा, जून महिन्यामध्ये 21 तारखेला ही परीक्षा होणार आहे. आता मार्च तर संपलेला आहे आणि आपल्याकडे राहिलेला आहे फक्त एप्रिल, मे आणि जूनचे 21 दिवस. तर असा जवळजवळ 2.5 महिने राहिलेले आहेत. तर 2.5 महिन्यामध्ये या परीक्षेची तयारी करायची आहे. तर पुढे बघा, 1ली ते 5वी पेपर 1 आणि 6वी ते 8वी पेपर 2 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. तर कोणत्याही व्यवस्थापन किंवा मंडळाची किंवा माध्यमाची शाळा असेल तर अशा प्रकारे या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करण्यासाठी ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या matet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थींनी सदर संकेतस्थळात नियमित भेट द्यावी. सदर परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया 27/3/2026 पासून सुरू होत आहे. तर आजच 27 तारीख आहे, तर आजपासून या परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. परीक्षा आहे जूनमध्ये, परंतु आजपासून या परीक्षेचं फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आणि कधीपर्यंत भरणार आहे तर बघा, सुरू होत आहे तर 16/4 परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येणार आहेत. तर संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी. म्हणजे बघा, आजपासून 27/3 पासून ते तुम्हाला 16 एप्रिलपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. यामध्ये पुढे मागे डेट नंतरला वाढू शकते, मात्र या कालावधीमध्ये तुम्ही फॉर्म भरून घ्या. कारण का काय सांगता येत नाही, एखाद्या वेळेला डेट नाही वाढली तर बऱ्याचदा डेट वाढतेच, मात्र तुम्ही या दरम्यानच फॉर्म भरून घ्या. तर बघा, कार्यवाहीचा टप्पा आणि कालावधी काय काय असणार आहे बघा. तर ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी, तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म आणि परीक्षा शुल्क भरायचं आहे ते कधी, तर 27 ते 16 याच्या दरम्यान तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. तर तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला कधी मिळणार आहे तर 9/6/2026 ते 21/6/2026, म्हणजे 21 तारखेपासून ही परीक्षा सुरू होईल. तर तुम्हाला 9 तारखेपासून हे फॉर्म म्हणजे ॲडमिट कार्ड आहे ते मिळण्यास सुरुवात होईल. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर क्रमांक 1 दिनांक 21/6/2026, वेळ 10:30 ते 1 वाजेपर्यंत. बघा, पेपर 1 आहे तो कधी 21 तारखेला सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत. आणि तर दुसरा पेपर आहे तो सुद्धा 21 तारखेला होणार आहे आणि तो पेपर होईल 2:30 ते 5 वाजेपर्यंत. तर काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती परीक्षा परिषदेच्या या संकेतस्थळावरती यथावकाश प्रसिद्ध केली जाईल, याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. जर या दिनांकामध्ये ही जर परीक्षा आहे 21 तारखेला, जर याच्यामध्ये काही बदल झाला तर आपल्याला या जे संकेतस्थळ आहे त्याच्यावरती माहिती मिळेलच. परंतु तुम्ही आपलं जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल, ते जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सुद्धा या परीक्षेसंदर्भात सर्व जे अपडेट असतील त्याचं माहिती आपण देणार आहोत. त्यामुळे तुमचं कोणतेही अपडेट मिस होणार नाही. जर तुम्ही ऑनलाईन चेक नाही केलं तर एखाद्या वेळी तुमचं मिस होऊ शकतं, परंतु जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला याबद्दलची सर्व डिटेल माहिती आहे ते आपल्या चॅनलवरती मिळत राहील. तर बघू शकता, अशा प्रकारे या परीक्षेसंदर्भात काही महत्त्वाचे अटी शर्ती दिलेल्या आहेत. तर या तुम्हाला माहिती असेलच. तर याचे जे फॉर्म आहेत ते तुम्हाला ऑनलाईनच भरायचे आहेत, ऑफलाईन कुठेही भरायचे नाहीत. आणि याचे जे पेमेंट आहे ते सुद्धा सर्व ऑनलाईनच करायचं आहे. तर बघा, इथे एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनपत्राचे शुल्क परत केले जाणार नाही. जर एखाद्या कॅन्डिडेट्सने अशा प्रकारे एकापेक्षा जास्त आवेदन भरले तर त्याचं जे सपोज एखाद्याने 5 भरले तर ते पहिले जे 4 असतील ते आपोआप कट होतील आणि जो शेवटचा फॉर्म भरलेला आहे तोच ग्राह्य धरला जाईल. तर त्यामुळे अशा प्रकारे कोणीही करू नका, फक्त एकच फॉर्म भरा. तर अशा प्रकारे बघा, हे सर्व अटी शर्ती आहेत. तर याबाबत तुम्हाला माहिती असेलच. आणि एक महत्त्वाची इथे अट आहे,
परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फक्त इंग्रजी भाषेतच भरावे आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्हाला या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता आणि या कॉलसाठी तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फोन करू शकता. त्याचबरोबर तुम्ही जी ही MARTET.in ही वेबसाईट आहे तीसुद्धा रेग्युलर व्हिजिट करत राहा. तर तुम्हाला त्याबद्दल या परीक्षेसंदर्भात नवनवीन अपडेट असतील तर ते तुम्हाला पाहता येतील. तर अशा प्रकारे या परीक्षेची तयारी आपण आपल्या चॅनलवरती सुद्धा करणार आहोत. जर तुम्ही या परीक्षेचे जुने पेपर जरी सोडवले तरीसुद्धा या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात, जे की या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी तुम्हाला जर रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर तुम्हाला 82 गुण आणि ओपन कॅटेगरी असेल तर ओपनवाल्यांसाठी 90 गुण. 150 गुणांपैकी तुम्हाला 82 आणि 90 गुण मिळणं जरुरी आहे, तरच तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. 82 म्हणजे 55% आणि हे 60% गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे हे गुण कसे मिळवायचे तुम्हाला माहितीच असेल की मागच्या शिक्षक भरतीमध्ये प्रॉब्लेम झालं होतं, जे की रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल एखादा कॅन्डिडेट्स आणि त्याचा जर टेट परीक्षेमध्ये त्याचा स्कोअर चांगला असेल आणि त्याला जर ओपनमधून त्याचं सिलेक्शन व्हायचं असेल तर त्याला TETसुद्धा या ओपन कॅटेगरीमधून जो 90 मार्कांचा जो क्रायटेरिया आहे पास होण्यासाठी तेवढे गुण मिळवून पास होणं गरजेचं असेल, तो जरी रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल. तर त्या संदर्भात सुद्धा एक नवीन अपडेट आलेला आहे, जे सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय आलेला आहे. तर अशा प्रकारे ही जी अट होती तीसुद्धा अमान्य करण्यात आलेली आहे. त्याचं फायनल जो डिसिजन आहे तो बाकी आहे, मात्र ते सुद्धा होऊ शकेल. तर अशा प्रकारे तुम्हाला 82 गुण जरी मिळाले तरी तुम्ही या शिक्षक भरतीमध्ये सहभागी होऊ शकता. पुढे येणारी जी अभियोग्यता चाचणी आहे तीसुद्धा देऊन चांगला स्कोअर करून या शिक्षक भरतीमध्ये तुम्ही तुमचं सिलेक्शन करू शकता. तर अशा प्रकारे पहिली पायरी आहे की तुम्हाला ही TET परीक्षा पास होणं. तर कशाप्रकारे ही परीक्षा पास व्हायची, कशाप्रकारे या परीक्षेचा अभ्यास करायचा, तर सगळे डिटेल माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. कोणतंही टेन्शन घेऊ नका. या 2.5 महिन्यामध्ये ही परीक्षा कशाप्रकारे क्रॅक करायची याची सर्व डिटेल माहिती आपल्या चॅनलवरती देण्यात येईल. तर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत. चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.